महाराष्ट्र से जयपुर तक का ये सफर सिर्फ एक नेचुरल हेयरलाइन के लिए। इनकी हेयरलाइन धीरे धीरे एम शेप में पीछे चली गई थी, जिसकी वजह से इनका फोरहेड ज्यादा ब्रॉड दिखाई देने लगा था और ओवरऑल फेस भी थोड़ा ब्रॉड लगने लगा था। अपनी हेयरलाइन को नेचुरल और बैलेंस्ड लुक देने के लिए इन्होंने आईएफटी हेयर साइंस के नेचुरल हेयर ट्रांसप्लांट रिजल्ट्स देखे और उन्हीं रिजल्ट्स को देखकर महाराष्ट्र से जयपुर आए। लेकिन इनका गोल सिर्फ हेयर ट्रांसप्लांट करवाना नहीं था, बल्कि ऐसी नेचुरल लुकिंग हेयरलाइन पाना था जो इनके फेस शेप के साथ परफेक्टली ब्लेंड हो और ओवरऑल पर्सनालिटी को और बेहतर बनाए। तो आखिर इनकी एम शेप रिसीडिंग हेयरलाइन को कैसे ट्रांसफॉर्म किया गया, ये सब जानने के लिए वीडियो को एंड तक जरूर देखिए। नमस्कार, मी अविनाश राऊत। मी बेसिकली महाराष्ट्रामधून मुंबई या शहरामधून आलेलो आहो आणि इथे मी सध्या जयपूरला आयएफटी क्लिनिक म्हणून आहे। इथे मी ट्रान्सप्लांट केलेलं आहे। सुरुवातीला माझे 2017-18मध्ये 16-17 पासूनच केस गळतीला सुरुवात झाली होती आणि बरेचसे केस गळाल्यानंतर असा विचार केला की हेअर ट्रान्सप्लांट करावं। तर मी बऱ्याचशा स्क्रोलिंग वगैरे करत होतो की कुठे कोणतं तरी चांगलं क्लिनिक असलं पाहिजे। त्या स्क्रोलिंग करताना मला आयएफटी क्लिनिक भेटला आणि त्याच्यामध्ये असं कळालं की जी हेअरलाईन आहे ती नॅचरल होते। त्यानंतर मी डिसाईड केलं की आपल्याला आयएफटीमधून हेअर ट्रान्सप्लांट करायचं। त्यानंतर मी इथे आलो एक करीब डिसेंबर महिन्यामध्ये, मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये मी इथे व्हिजिट घेतली। डॉक्टरांशी सल्ला घेतला, बोललो, त्यांनी सांगितली प्रोसेस कशी आहे काय आहे। त्यानंतर मी हेअर ट्रान्सप्लांट करायचं विचार केला आणि त्यानंतर तब्बल 3 ते 4 महिने मी गॅप घेतला। त्यावर रिसर्च करत राहिलो की ट्रान्सप्लांट करायचं कसं करायचं, काय करायचं, काय इम्पॅक्ट वगैरे, निगेटिव्ह इम्पॅक्ट वगैरे होतो का, याच्यावर विचार केला आणि नंतर मी 13 एप्रिलला इथे हेअर ट्रान्सप्लांट केलं। हेअर ट्रान्सप्लांट करण्यासाठी इथे जयपूरमध्ये आलो। जयपूरमध्ये आल्यानंतर इथे स्टे बुक केला, हॉटेल वगैरे रेल्वे स्टेशनच्या जवळच। त्यानंतर इथे आलो। मला हेअर ट्रान्सप्लांट करून तब्बल आता 9 महिने होत आहेत। 9 महिन्यामध्ये जेवढा आहे तेवढा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट वाटलेला, जेवढा आहे तेवढं पॉझिटिव्ह वाटलेलं आहे। आणि त्यासोबतच जी हेअरलाईन आहे ती पण खूप चांगली आहे। बरेचसे असे खूप मोठे कलाकार पण इथून ट्रान्सप्लांट करून गेलेले आहेत। हा बघा माझा नॅचरल रिझल्ट आलेला आहे। ट्रान्सप्लांट करून आता 8 ते 9 महिने झालेले आहेत आणि इथे मी आयएफटी हेअर क्लिनिकमध्ये जे की जयपूरला आहे इथे केलेलं आहे। खूप चांगलं क्लिनिक पण खूप चांगलं आहे आणि इथलचा स्टाफचा बिहेवियर पण खूप छान आहे आणि तुम्ही येऊन एकदा परत व्हिजिट करा, तेव्हा कळेल तुम्हाला स्टाफ कसा आहे। आणि त्यासोबतच की तुमचे जे बाकीचे रिझल्ट आहेत ते एवढं चांगले जेन्युइन आहे। त्याच्यामध्ये एक असं वाटलं की मला ज्यावेळेस मी फर्स्ट टाईम आलो होतो त्याच्यामध्ये असं होतं की त्यांनी जे महाराष्ट्रामधून ज्यांनी ट्रान्सप्लांट केले, जे महाराष्ट्राचे आहेत ज्यांनी ट्रान्सप्लांट केलेलं आहे, त्यांचे सर्वांचे कॉन्टॅक्ट नंबर दिले होते मला। त्याच्यामुळे एक मला श्युरिटी आली की मी इथे ट्रान्सप्लांट करू शकतो। त्याच्यामुळे मी इथे ट्रान्सप्लांट केलं। तो दोस्तों, अगर अभी तक आपने हमारे चैनल आईएफटी हेयर साइंस को सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज़ इस वीडियो को लाइक कीजिए, शेयर कीजिए और चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करें